अट न संडू हे वाट सापडली किंवा एकविध भाव नव्हे अभावना अनेक वचना न मिळवे. तुकोबारा सांगतात वारकरी संप्रदायातील संतांनी केलेली भक्ती ही एकविध भक्ती आहे. संतांना सगळी भक्ती मान्य नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातील काय गोड चिंतनावरती माझे ज्ञानोबा बोलतात, आजकाल जे लोक भक्ती करतात देव दररोज देव बदलतात. लोक दररोज देव. ज्ञानोबा सांगतात पाठी सोमवार धावे पावे तै बेलेसी लिंगा धावे. आहे की नाही? ज्ञानोबा सांगतात. किंवा एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी ते तुला ते पंचमीच्या दिवशी नागाशी करी. ज्ञानोबा सांगतात एकादशीच्या दिवशी जेवढं पांडुरंगाची भक्ती करायची तेवढंच पंचमीला टेकाला पूजाला जायचं. टेक करतो वारुळ नागपंचमीच्या दिवशी जेवढी पांडुरंगाची भक्ती एकादशीला तेवढीच नागपंचमीच्या दिवशी नागाची भक्ती. ही वारकरी संप्रदायातील संतांना भक्ती मान्य नाही. हा तुकोबारा सांगतात चवथीच्या दिवशी गणपतीची उपासना. चौथ आली चतुर्थी आली की गणपतीची उपासना आणि पौर्णिमा आली की म्हणे माये तुझा की दुर्गी. म्हणजे सोमवार आला की महादेवाचा, मंगळवार आला की भवानीचा, बुधवार आला की पांडुरंगाचा, गुरुवार आला की दत्ताचा, शुक्रवार आला की बालाजीचा, शनिवार आला की मारुतीचा, रविवार आला की येळकोट. सांगतात ही भक्ती मान्य. त्याचं कारण सांगतो. समजा गृहीत धरूया तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही देवाला नाव, मी देवाला नाव ठेवत नाही, भक्तीला नाव ठेवते. तुम्ही सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात गेलो, महादेवाला पाणी वाहिलं, जेल वाहिलं, बेल वाहिला आणि मनोभावानं महादेवाची उपासना केली आणि घरी गेला. मग महादेव चिंतन करतात आज कोण कोण मला भेटायला आला होता. हा एक भक्त आला होता. त्याची मनोभावानं माझी उपासना केली त्यानं. आता उद्या का तो माझ्या मंदिरात आला की त्याला दर्शन द्यायचं, त्याच्यावरती कृपा करायची असं महादेवाने ठरवलं. पण मंगळवारी महादेवाच्या देवळात गेलाच नाही. मंगळवारी देवीच्या देवळात गेला. मग मंगळवारी देवीच्या देवळात गेला, मनोभावानं देवीची उपासना केली. मग देवी पुन्हा संध्याकाळी गणित काढते कोण कोण भक्त माझ्या देवळात आले. मग देवी मध्ये हा तो भक्त आला होता. काय म्हणजे भक्ती कीर्तन चांगला आहे. उद्या त्यानं आला की आपण त्याला दर्शन द्यायचं, त्याचं कल्याण करायचं देवीने ठरवलं. पण बुधवारी देवीच्या देवळात जातच नाही ना, बुधवारी पांडुरंगाकडे. मग अशी जर भक्ती केली तर त्या भक्तीला काय अर्थ आहे सांगा ना. तुम्हाला खरं सांगू वारकरी संप्रदायातील संतांच्या भक्तीची पराकाष्ठा सांगतो तुम्हाला. नामदेवराय सांगतात कटेवरी कर नाही ज्या देवाचे निघे मी तयाचे दर्शन. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताबाई, जनाबाई आदी करून सर्व संत मंदिराळी पंढरपूर मध्ये एकत्रित झाले आणि ज्ञानोबारायांनी नामदेवरायला विनंती केली. नामा अहो नामदेवराय तुम्ही सर्वात ज्येष्ठ संत आहात. नामदेवरायाचा जन्म शके 1972 चा आहे. ज्ञानोबारायांचा जन्म शके 1972 चा आहे. निवृत्तीनाथांचा जन्म 1992 चा आहे. निवृत्तीनाथांचा 1992 चा. तिथून दोन पुढे ज्ञानोबाराय, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी शृंखला आहे. निवृत्तीनाथ महाराजांपेक्षा 20 वर्षांनी ज्ञानोबाराय वडील आहेत. निवृत्तीनाथांपेक्षा ज्ञानोबारायांपेक्षा 22 वर्षांनी, सोपानदेवापेक्षा 24 वर्षांनी, मुक्ताबाईपेक्षा 26 वर्षांनी नामदेवराय मोठे. शक सांगतोय, इतिहास सांगतो मी तुम्हाला. नामदेवराय सर्वात ज्येष्ठ संत आहेत. यांच्याही पेक्षा एक संत ज्येष्ठ आहेत ते म्हणजे सावतोबा महाराज. आणि मग नामदेवरायाला आमचे ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञानोबाराया नामदेवराय तुम्ही आमच्यासोबत तीर्थयात्रेला येता का. त्यावेळी ज्ञानोबारायांना नामदेवराय सांगतात अहो तुमच्यासोबत मी आलो असतो खरं, परंतु माझे एक अडचण आहे. काय अडचण आहे. मला देव कुठं धाडतच नाही. पंढरपूर सोडून आणि मला सोडून देवाला करमत नाही. देव काही मला पाठवत नाही. देवाने जर परवानगी दिली तर मी तुमच्या सोबत येतो. कोण बोलतोय. नामदेवराय ज्ञानोबारायला बोलतात. मग म्हणजे आपण देवाकडे जाऊ. सर्व संत देवाकडे गेले, मंदिरात दर्शन घेतलं. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज जवळ थांबले. नामदेवराय गरुड खांबाच्या जवळ असे उभे आड, गरुड खांबाच्या आड, आणि नेमकं चाललंय काय म्हणून पाहतायत तर ज्ञानोबाराय बोलतात की आम्हाला तीर्थयात्रेला जायचंय आणि आमची इच्छा आहे की एखादा शहाणा माणूस अभ्यासू जाणता आमच्याबरोबर असावा. आजही जर लहान मुलं जर ते सहलीला वगैरे चालले तर घरचे विचारतात तुमच्यासोबत शहाणा माणूस कोणी आहे का.
बघणार तुमचं विचारतात. तसं ज्ञानोबा आहे सांगतात आमच्यासोबत कोणीतरी शहाणा माणूस असावं म्हणून तुम्ही नामदेवाला पाठवता का आमच्यासोबत? त्यावेळी तेव्हा नामदेवराय मागून इशारा करतो, देवा कोण इशारा करते? नामदेवराय नग म्हणा, नाही म्हणा, आम्ही पाठवत नाही. पण ते असं झालं, भगवान परमात्मा तुम्हाला नामदेवला घेऊन जायचंय का, जा म्हणजे घेऊन, काहीच अडचण नाही मला. हे तर असं जरा टावर खालीच रेंज गेली, डीपी वर आकडा पडला अगदी. आता करायचं काय, नामदेवराय तर हँग झाले, मला नामदेवला काहीच कळलं. मग सगळे संत निघून गेले, नामदेवरायने देवाची हजेरी घेतली. नामदेवराय असं बाहेर होता देवाचं काय रे, कसं व्हायला तुला, आजपर्यंत तुझी भक्ती केली, तुझं एवढं केलं, तुला माझी अट मान्य आहे ना की मी तुझ्याशिवाय कुणाचं दर्शन घेत नाही, तुला माहिती आहे, मग तू कसं काय पाठवलंस मला ज्ञानोबारायांसोबत? त्यावेळी ज्ञानोबारायांच्या विषयी भगवान परमात्मा नामदेवरायला सांगतात. हा फार गोड इतिहास आहे वारकरी संप्रदायाचा, याच्यावर हे चिंतन होणं गरजेचं आहे. त्यावेळी भगवान पांडुरंग बोलतात नामदेवरायांशी. ज्ञानोबारायांशी नामदेवरायांचा संवाद चालू आहे. ज्ञानोबाराय कोण आहे? नामदेवराय सांगतात, देव म्हणे नामा पाहे, ज्ञानदेव मीच आहे. ज्ञानोबारायांच्या विषयी भगवान बोलतात, अरे नामा, मी आणि ज्ञानोबाराय काही वेगळे आहेत का? तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा प्रत्यक्ष. ज्ञानोबाराय माझेच अवतार आहेत, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, म्हणून तुला त्यांच्यासोबत पाठवतोय. सगळं मान्य झालं. आणि मग ज्ञानोबाराय नामदेवराय सर्व संत तीर्थयात्रेला गेले. मला हे महत्वाचा मुद्दा सांगायचा, संतांची भक्ती. आणि मग सर्व चारधाम सप्तपुऱ्या सर्व काही तीर्थयात्रा संतांनी केल्या आणि राजस्थानच्या मेवाड प्रदेशामध्ये आले सर्व संत. आणि राजस्थानचा प्रदेश, उन्हाळ्याचे दिवस, वाळवंट आहे. अगोदरच राजस्थानमध्ये पाण्याची अडचण, त्यात उन्हाळ्याचे दिवस आणि वाळवंट लागले. आणि मग सर्व संतांना तहान लागलेली आहे, पाणी प्यायचं कसं, कारण ती अडचण झाली ना. मग कोणी पूर्व दिशेला, कोणी पश्चिमेला, कोणी दक्षिणेला, कोणी नैऋत्येला, कोणी आग्नेय, सर्व जसं दिशेला संत पाण्याच्या शोधात गेले. फक्त ज्ञानोबाराय आणि नामदेवराय हे दोघच सोबत होते. दोघच सोबत आहेत. आणि मग ज्ञानोबाराय नामदेवराय पाण्याचा शोध घेतात, तर त्यांना एक पाण्याची विहीर दिसली. वा वा, बरं वाटलं. ज्ञानोबाराय बोलतात की कवणे परी येथे करूरी गवणी, प्राण संतर्पणी वाचवावा. हे तीर्थावळीतले प्रमाण आहेत नामदेवरायचे, तीर्थावळी प्रकरण नामदेवरायचे. नामदेवराय बोलतात, कवणे परी येथे करूरी गवणी, प्राण संतर्पणी रक्षवावा. आणि मग विहीर पाहिली, वाकून पाहिलं तर पाणी डोळ्याला दिसत नाही. मग एक खडा घेतला, बरं काय मला, एक खडा घेतला आणि खडा घेऊन विहिरीमध्ये टाकला, तर बऱ्याच वेळाने आवाज आला, डुबुक असा आवाज आला बऱ्याच वेळाने. मग पाहिलं, बऱ्याच वेळाने आवाज आला, पाणी आहे पण फार खोल आहे. मग जायचं कसं? त्यावेळी ज्ञानोबाराय नामदेवराय माझ्याकडे एक युक्ती आहे बरं का, माझ्याकडं अष्टमहासिद्धी आहेत आणि महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राथम्य अशा अष्टमहासिद्धी आहेत. मी त्यापैकी एक सिद्धी आहे लघिमा. लघिमा म्हणजे लहान होणे. मला तसं लहान होता येते, मी सिद्धी घेतो, खाली जातो, पाणी पितो. म्हणजे काय हरकत नाही, तुमच्या मनात, आमचं काही बंधन नाही. त्यावेळी ज्ञानोबारायांनी एका लहान पक्षाचं रूप घेतलं आणि खाली गेले, पाणी पिले आणि ज्ञानोबाराय वर आले. आणि वर येऊन नामदेवरायाशी बोलतात. ज्ञानोबाराय, काय नामा, तुलाही पाणी आणू काय रे प्यायला? वर येऊन म्हणतात ना, अगोदर पाणी पिले स्वतः, पाणी पिऊन वर आले, वर येऊन म्हणतात, तुला पाणी आणू का रे प्यायला? माझ्यासारख्या एखादा अज्ञानी महाराज म्हणजे हे खऱ्या मित्राचं लक्षण नव्हे. आपण जर 10-5 जण जेवायला गेलो आणि एखादा माघार आला तर ती जागा धरली पाहिजे का नाही? नाहीतर आपल्याकडे जुनी एक म्हण आहे, भात सोडावा, सात सोडू नये. पण आजकाल भातासाठी 7 सोडायला लागले लोक. ज्ञानोबाराय बोलतात, पाणी आणू का रे तुला? खऱ्या अर्थानं नामदेवराय मग येताना पाणी आणायला काय झालं ज्ञानोबारायांना? का म्हणून त्याचं कारण आहे, ज्ञानोबारायांना नामदेवरायांची भक्तीची अवस्था काय हे जगाला दाखवून द्यायचं. त्यावेळी वारकरी संप्रदायातील ऐक्य घडलं, ते नामाचं आणि ज्ञानाचं ऐक्य त्यावेळी घडलं. मला 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय विचारतात, त्यावेळी नामदेवरायांनी फार गोड उत्तर दिले. नामदेवराय बोलतात, ओ ज्ञानोबाराया, कोण एजंटच्या माध्यमातून माल घेते, त्याला कुठं आलो टक्केवारी देते एजंटला? आमची डायरेक्ट खरेदी मिलवर असते. म्हणजे नामदेवराय मिलवर म्हणजे आम्ही असं रिद्धी सिद्धी त्याचा काही अंगीकार करत नाही, आम्ही डायरेक्ट पांडुरंगाकडून माल खरेदी करतो.
आम्हाला तहानच लागली असेल, पाणी प्यायचंच आहे, तर त्याला जर आमची दया असेल, आम्ही जर त्याची भक्ती करत असू, तर तो आम्हाला पाणी उपलब्ध करून देईल, आम्ही नाही जाणार. याला सांगू का, नारद महर्षींचं भक्ती सूत्र आहे, नारद भक्ती सूत्र. त्यामध्ये मत्तो भवती असं एक सूत्र आहे. मत्तो भवती तृप्तो भवती आत्मारामो भवती. एखादा भक्त भक्ती करून जर संतृप्त झाला असेल तर तो मत्त होतो भक्तीमध्ये. त्याला म्हणायचं मातले वैष्णव वीर नटती नाना छंदे, नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी. नामदेवला सांगतात हा आणि काही ते पाणी पित निमले सिद्धीच्या माध्यमातून लक्ष लावलं, पांडुरंगाची उपासना केली, ध्यान घेतलं, श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल भक्ती करतात. त्यावेळी भगवान परमात्म्याने लीला घडवली आणि तव कडकडीत कूप उदकी ओसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा. काय चरित्र आहे महाराज. त्यावेळी अगोदर विहिरीत पाहिल्यानंतर पाणी दिसत नव्हतं, पण ज्यावेळी ते पाहिलं तर पाणी विहिरीतून भरून वाहत आहे. आणि नामदेवराय त्यावेळी ज्ञानोबारायांनी नामदेवरायाची भक्ती पाहिली. ज्ञानोबारायांना नामदेवराय सांगतात, ज्ञानोबाराया आम्ही एकविध भक्ती पांडुरंगाची भक्ती म्हणजे एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती जो विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे आणि चंद्रभागेच्या तीरावरती उभा आहे तो रकुमाईचा पती आम्ही एक चित्ती धरिला. वा, एका सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. थोड्या वेळामध्ये सेवा पूर्ण करू. विठ्ठल